हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण चॅप्टर 3 बघतोय जर्नल एंट्रीज करायला सुरुवात केली होती. आपण सिंपल जर्नल एंट्रीज मी 10 घेतल्या होत्या. तुमच्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं तुम्ही 4 पेजेस जर्नल आखलेलं आहे. एका पेजवरती आपण जर्नल एंट्रीज लिहितोय. 10 एंट्रीज झाल्यात. पुढच्या 10 एंट्रीज मी घेणार आहे, पण बिफोर दॅट मला तुम्हाला डिस्काउंट शिकवायचंय. म्हणजे ज्या एंट्रीज आपण पुढे घेणार आहोत त्याच्यात मी डिस्काउंट कव्हर करणार आहे. सो ती 4 पेजेस तुमची जर्नलची संपली की मग तुम्ही डिस्काउंटचं हे इन्फॉर्मेशन लिहून घ्या आणि परत मागे जाऊन पुढची 10 एंट्रीज आपण करणार आहोत. सो व्हॉट इज अ डिस्काउंट? डिस्काउंट इज अन अलाउन्स और कन्सेशन गिवन बाय द सेलर टू अ बायर. सो बेसिकली इट इज अन अलाउन्स. अलाउन्स म्हणजे काय किंवा कन्सेशन म्हणजे काय की आपण एखादा गुड्स परचेस करायला जातो किंवा मार्केटमध्ये काही घ्यायला जातो, तर त्यांनी जी प्राइस आपल्याला सांगितलेली असते त्यापेक्षा कमी प्राइसला तेव्हा ते गुड्स सेल करतात, तेव्हा त्याला म्हणायचं त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिला. तर ही कन्सेप्ट तर सगळ्यांना माहितीच आहे. सो बिझनेसमध्ये सुद्धा डिस्काउंट ही कन्सेप्ट वापरली जाते. सो बिझनेसमध्ये जो सेलर असतो तो बायरला जेव्हा डिस्काउंट देतो तेव्हा किंवा कन्सेशन देतो तेव्हा त्याला डिस्काउंट म्हणायचं. डिस्काउंट रिसिव्ड असेल ते आपलं इन्कम असतं. जेव्हा डिस्काउंट रिसिव्ड असतं म्हणजे आपण परचेसर आहोत, जेव्हा डिस्काउंट रिसिव्ड असतं ते इन्कम असतं. जो बायर आहे त्याला सेलर कडनं डिस्काउंट रिसिव्ह झालं देन इट इज अवर इन्कम. इफ डिस्काउंट इज अलाउड किंवा त्याला गिव्हन असं म्हणतात. डिस्काउंट गिव्हन हा आपला एक्सपेंडिचर आहे, कारण वी आर ऍट लॉस. जी प्राइस आपण कोट केलेली होती सेल करताना त्या प्राइसला आपण ते सेल केलं नाहीये, त्याच्यापेक्षा कमी प्राइसला सेल केले. सो दॅट इज अवर लॉस. सो डिस्काउंट अलाउड और गिव्हन इज अवर एक्सपेंडिचर अगेन्स्ट विच डिस्काउंट इज रिसिव्ड देन इट इज अवर इन्कम. डिस्काउंटचे 2 टाइप्स आहेत, ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट तुम्हाला त्याच्या नावावरनं ऍज द नेम सजेस्ट द ट्रेड डिस्काउंट इज गिव्हन टू अ ट्रेडर and cash discount is given to the consumer or a trader also. So जेव्हा ट्रेडिंग करतात, पर्टिक्युलरली ट्रेडिंग करतात, मी तुम्हाला सप्लाय चेन सांगितली होती अगदी सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये, तुम्हाला आठवतंय का? आपल्याकडे प्रॉडक्ट कसा येतो, मॅन्युफॅक्चरर कडे आधी तो बनतो. मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस द गुड्स, पण मग ते गुड्स प्रोड्यूस केलेले फायनल कंझ्युमर कडे कसे पोहोचणार? तर मॅन्युफॅक्चरर कडनं ते डिस्ट्रीब्युटर कडे जातात, डिस्ट्रीब्युटर कडनं ते होलसेलर कडे येतात, होलसेलर कडनं परत डिस्ट्रीब्युटर कडे जातात, त्याच्याकडनं ते रिटेलर कडे येतात. रिटेलर म्हणजेच आपल्याकडचे जे शॉप्स असतात त्याला रिटेलर म्हणायचं. आणि मग फायनली ते कंझ्युमरला मिळतं. ओके. सो मॅन्युफॅक्चरर, समजा इंडियामध्ये एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो मॅन्युफॅक्चरर ते बनवतो, मग तो सगळ्या झोन्स मध्ये, इंडियाच्या 4ही झोन्स मध्ये, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ 4ही झोन्स मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतो. त्या झोन्स मधली लोक परत एकदा ते डिस्ट्रीब्यूट करतात. सो होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर ही स्टेप परत एकदा येते, मग ते फायनली रिटेलर पर्यंत पोहोचतं जे शॉप आहे आपलं, आणि शॉप कडनं ते फायनली कंझ्युमरला मिळतं. सो ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरर जे डिस्ट्रीब्युटरला देतो ते ट्रेड डिस्काउंट, डिस्ट्रीब्युटर जे होलसेलरला देतो ते ट्रेड डिस्काउंट, होलसेलर जे डिस्ट्रीब्युटरला देतो पुन्हा परत डिस्ट्रीब्युटर रिटेलरला देतो. ही सगळी ट्रेड डिस्काउंट्स आहेत, कारण जो प्रॉडक्ट विकायचा आहे तो अजून ट्रेड होतोय. ट्रेडिंग म्हणजे काय? पास ऑन होतोय. एकीकडनं परचेस केलं, दुसरीकडे सेल केलं, ज्याला सेल केलंय तो परत एकदा तिसरीकडे सेल करणार आहे. सो इट्स अ चेन, सप्लाय चेन म्हणतात याला. सो रिटेलर पर्यंत अजूनही त्याचं ट्रेडिंग होते की नाही. आता तो कंझ्युम होणार आहे प्रॉडक्ट. फायनल स्टेजला ट्रेड डिस्काउंट दिलं जात नाही, कारण अजून त्याचं पुढे ट्रेडिंग होणार नाहीये, आता तो कंझ्युम होणार आहे प्रॉडक्ट. सो रिटेलर पर्यंतची ही जी चेन आहे इथे ट्रेड डिस्काउंट दिलं जातं. इथून पुढे फक्त कॅश डिस्काउंट. या चेन मध्ये कॅश डिस्काउंट ऍज वेल एज ट्रेड डिस्काउंट दोन्ही डिस्काउंट दिली जातात, पण फायनल ह्याच्यामध्ये फक्त कॅश डिस्काउंट दिलं जातं. मी इथे डिफरन्स लिहिलेला आहे, तुमच्या बुकमध्ये हा नाहीये, पण मला असं वाटतं तुम्ही हा शिकावात. असू देत, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट मधला डिफरन्स. मीनिंग, डिस्काउंट गिव्हन ऑन कॅटलॉग और प्रिंटेड लिस्ट प्राइस.
ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय करतो, मॅन्युफॅक्चरर कडे जेव्हा हा मार्कर बनला तेव्हा इथे त्याची प्रिंटेड प्राइस ऑलरेडी प्रिंट केलेली आहे, जे कंझ्युमर परचेस करणार आहे. म्हणजे या लेवलला ऑलरेडी ठरलेलं आहे की कंझ्युमरला काय प्राइसला ते सेल करायचंय, ऑलरेडी ठरलंय. त्याला एमआरपी म्हणतात, मॅक्सिमम रिटेल प्राइस, एमआरपी. सो त्याच्यावरती एमआरपी ऑलरेडी छापूनच आलेली आहे. करेक्ट. सो ही जी एमआरपी आहे याला म्हणायचं प्रिंटेड लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस. प्रिंटेड लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस, त्याच्यावरती किती डिस्काउंट द्यायचं, कोणी द्यायचं, सेलरनी बायरला. डिस्काउंट इज ऑलवेज गिवन बाय द सेलर टू द बायर ऑन कॅटलॉग और प्रिंटेड लिस्ट प्राइस. इट इज कॉल्ड एज अ ट्रेड डिस्काउंट. आणि कॅश डिस्काउंट इज गिवन ऑन द इनवॉइस प्राइस. इनवॉइस म्हणजे बघ शिकलोय आपण, टॅक्स इनवॉइस म्हणजे काय, जो कंझ्युमर आहे, फायनल कंझ्युमर, त्याला आपण बिल देतो. ते बिल कितीच रुपयाचं होतं, समजा 50 रुपयाचं होतं, मला हे 50 रुपयाला मिळालं होतं, पण मग त्यांनी मला डिस्काउंट दिलं. कितीचं डिस्काउंट दिलं, 48 ला दिलं, 2 रुपयाचं डिस्काउंट दिलं. ओके. सो हे जे मला फायनली कंझ्युमरला जे डिस्काउंट मिळतं ना, त्याला म्हणायचं इनवॉइस प्राइस वरती मिळणारं डिस्काउंट, त्याला म्हणायचं कॅश डिस्काउंट. टाइम ऑफ डिस्काउंट, कधी डिस्काउंट द्यायचं, ऍट द टाइम ऑफ सेलिंग द गुड्स. जेव्हा गुड्स सेल करतोय मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर होलसेलरला सेल करतोय गुड्स, तेव्हाच ट्रेड डिस्काउंट दिलं जातं, कारण तेव्हाच निगोशिएशन्स होतात. जेव्हा तो डिस्ट्रीब्युटर आलाय किंवा होलसेलर आलाय ना, त्याच वेळेला बसून निगोशिएशन्स होतात की मी इतकी क्वांटिटी घेणार आहे, तू मला कितीला देणार. कळलं. ती जी क्वांटिटी घेणार आहे त्याच्याप्रमाणे त्याला डिस्काउंट दिलं जातं, इन प्रपोर्शन विथ द क्वांटिटी. सो ऍट द टाइम ऑफ सेलिंग द गुड्स. आणि कॅश डिस्काउंट कधी दिलं जातं, ऍट द टाइम ऑफ पेमेंट बाय द बायर. जेव्हा हा बायर पेमेंट करेल तेव्हा कॅश डिस्काउंट दिलं जातं. इथे मधल्या स्टेपमध्ये सुद्धा कॅश डिस्काउंट दिलं जातं. कॅश डिस्काउंट हे कशासाठी असतं पुढे सांगते. पर्पज काय आहे, टू एन्श्युअर द बल्क परचेसेस. होलसेलर आहे की नाही, तो होलसम मध्ये गुड्स घेणार आहे. जेव्हा क्वांटिटी 1000, मी आधी 500 क्वांटिटी म्हणलं, तेव्हा त्यांनी मला डिस्काउंट 5% दिलं. मग मी म्हणलं नाही ठीक आहे, मी 1000 क्वांटिटी घेते. त्यांनी 5%चं लगेच 10% केलं. का, बल्क परचेस, मी वाढवली क्वांटिटी. टू एन्श्युअर बल्क परचेस, मोटिवेट करायचं लोकांना, तू 1000च्या ऐवजी 2000 घे, मी तुला 15% डिस्काउंट देतो. कळलं. गुड्स जास्तीत जास्त सेल आउट करायचे असतात त्यांना. सो एन्श्युअर बल्क परचेसेस साठी डिस्काउंट दिलं जातं. कुठलं, ट्रेड डिस्काउंट. कारण हा कंझ्युमर किंवा होलसेलर जेव्हा तो डिस्ट्रीब्यूट करणार आहे ना, त्याच्याकडे नुसती 100 क्वांटिटी असेल तर तो डिस्ट्रीब्युशन काय करणार ना. मिनिमम 1000 क्वांटिटी असेल तर जरा तरी तो 4 लोकांना डिस्ट्रीब्यूट करू शकेल, रिटेलर्सना. कळतंय. सो बल्क क्वांटिटी इन्श्युअर करण्यासाठी म्हणून ट्रेड डिस्काउंट दिलं जातं. तर कॅश का दिलं जातं, एन्श्युअर प्रॉम्प्ट पेमेंट. प्रॉम्प्ट पेमेंट म्हणजे काय आहे की मी समजा गुड्स आणायला गेले, फॉर एक्झाम्पल मला ऑफिससाठी चेअर्स हव्या होता, सर मला 10 चेअर्स पाहिजेत, म्हणून मी फर्निचरच्या दुकानात गेले, त्यांच्याकडनं टॅक्स इनवॉइस घेतला, 10 चेअर्स घेतल्या. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला 15 दिवसात पेमेंट करते. तेव्हा त्यांनी मला चेअरची प्राइस काय सांगितली होती, 500 रुपीज एका चेअरची प्राइस आहे, असं त्यांनी मला सांगितलं. पण मग मी जेव्हा 10 दिवसांनी त्याला म्हटलं 15 दिवसांनी मी पेमेंट करते, तो म्हणला ठीक आहे 15 दिवसांनी करा, पण तुम्ही लगेच जर केलं तर तुम्हाला 500च्या ऐवजी मी 450 ला देतो. प्रॉम्प्ट पेमेंट, दिस इज कॉल्ड एज कॅश डिस्काउंट. मग मी लगेच तयार झाले. का, कारण 10 चेअरच्या जागी 50 रुपये माझे पर चेअर वाचले, म्हणजे तिथेच माझे 500 रुपये वाचलेत. कळलं का. सो मला इथे प्रॉम्प्ट पेमेंट जर एन्श्युअर करायचं असेल तर मी कॅश डिस्काउंट देऊ शकते. सेलर टू द बायर. टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन, इट इज अलाउड ऑन कॅश एज वेल एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. की हा होलसेलर आलाय डिस्ट्रीब्युटरकडे की मला असे 1000 मार्कर्स पाहिजेत, तर तो डिस्ट्रीब्युटर सेल करतोय ना ह्याला, तो त्याला ट्रेड डिस्काउंट देईल ऑन एमआरपी प्लस प्रॉम्प्ट पेमेंट केलं म्हणून कॅश डिस्काउंट पण देईल. सो ट्रेड डिस्काउंट हे कॅश एज वेल एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन दोघांवरती दिलं जातं. आणि इट इज अलाउड ओनली ऑन द कॅश ट्रान्झॅक्शन्स. कॅश डिस्काउंट, त्याचं नावच आहे ना कॅश, फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स वरती कॅश डिस्काउंट दिलं जातं. अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. हे डोक्यात अक्षरशः फिट करून ठेवा. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, बट कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ट्रेड डिस्काउंट हे कुठे दिलं जातं, ह्या सप्लाय चेन मध्ये, कंझ्युमरला नाही.
सो सप्लाय चेन मध्ये जे डिस्काउंट दिलं जातं, ट्रेड डिस्काउंट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, बट कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड. सिक्वेन्स, समजा या डिस्ट्रीब्युटरनी आणि होलसेलरनी ट्रेड डिस्काउंट पण दिलं आणि कॅश डिस्काउंट पण दिलं, तर आधी कुठलं डिस्काउंट करायचं? कारण दोन्ही पर्सेंटेजेस असतात. लक्षात घ्या, दोन्ही पर्सेंटेजेस असतात. की समजा 10,000चा ट्रान्झॅक्शन आहे, ज्याला 10% ट्रेड डिस्काउंट आहे आणि 10% कॅश डिस्काउंट आहे, तर मी आधी कॅश डिस्काउंट घ्यायचं का आधी ट्रेड डिस्काउंट घ्यायचं? तर आधी ट्रेड डिस्काउंट घ्यायचं. ट्रेड डिस्काउंट इज चार्ज्ड बिफोर द कॅश ट्रान्झॅक्शन. सो इथे काय करायचंय, 1000 इथे मी समजण्यासाठी चेंज करते, ठीक आहे, राहू दे. सो 1000 मायनस केले पहिले ट्रेड डिस्काउंटचे, 900 उरले. 900 वर 10% 900 झाले, सॉरी 9000 वर 10% 900 झाले. हे आहे तुमचं कॅश डिस्काउंट विच इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. 900 रुपीज बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करायचे, 1000 नाही करायचे. आणि इथे कॅश डिस्काउंट इज चार्ज आफ्टर द ट्रेड डिस्काउंट. समजा दोन्ही डिस्काउंट ऑफर केली तरच हा प्रश्न येणार आहे. ऑफर टू, इट इज ऑफर टू द ट्रेडर्स अँड नॉट टू द फायनल कंझ्युमर. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, सप्लाय चेन मध्ये रिटेलर पर्यंत ट्रेडिंग स्टील इट इज गोइंग ऑन, इथपर्यंत ट्रेडिंग झालेलं आहे. आता फायनली कंझ्युमरला गेलं की कॅश डिस्काउंट येतं. फायनल कंझ्युमरला फक्त कॅश डिस्काउंट दिलं जातं. ट्रेडर पर्यंत ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोन्ही दिली जातात. कळलं? एक्झाम्पल, परचेस गुड्स फ्रॉम सुनील वर्थ ₹10,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. परचेस गुड्स, वी आर परचेसिंग द गुड्स फ्रॉम सुनील. आपण जर्नल एंट्रीज बघतोय, तुम्हाला आता हे कळायला पाहिजे. वी आर परचेसिंग द गुड्स फ्रॉम सुनील ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. इथे इन कॅश असा शब्द आलाय का? नाही आलेला, म्हणून आपण सुनीलचं अकाउंट क्रिएट करणार आहोत. सुनील ऍज अ क्रेडिटर, ही इज द गिव्हर अँड परचेसेस म्हणजे गुड्स आर कमिंग इन. Purchase is our expenditure. Expenses are always debited. Purchase account debit to Sunil. Sunil's account. ही एंट्री झाली. आता अमाऊंट काय येणार आहे? 10,000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट. हे बघा इथे दाखवलंय मी, हे खालचं बघू नका. सो 9,000 रुपीजला डायरेक्ट एंट्री करायची आहे. अमाऊंट 9,000 घ्यायची आहे. 900 ची, सॉरी 1000, 10,000 मायनस 1000 अशी एंट्री करायची नाही, डायरेक्ट 9,000. हीच एंट्री जर इथे कॅश डिस्काउंट मध्ये आली तर कशी करणार? परचेसेस अकाउंट डेबिट टू सुनील्स अकाउंट 9,000 टू डिस्काउंट अकाउंट 1,000. डिस्काउंट इज आवर इन्कम. इन्कम इज ऑलवेज क्रेडिटेड. इथे डिस्काउंट रिसीव्ह झालंय. वी आर परचेसिंग द गुड्स. वी हॅव रिसीव्ड द डिस्काउंट. डिस्काउंट रिसीव्ड इज आवर इन्कम. इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. सो इथे इन्कमला क्रेडिट दिलंय 1,000 रुपीज. सेम ट्रान्झॅक्शन आहे दोन्ही, पण ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केलं का बुक्स मध्ये? नाही, पण कॅश डिस्काउंट केलं. मग कॅश डिस्काउंट एंट्री करायची असेल तर ती अशा पद्धतीने करायची. दिस इज द सिम्पल जर्नल एंट्री अँड दिस इज अ कंपाऊंड जनरल एंट्री. मोर दॅन 2 अकाउंट्स आर अफेक्टेड. कळतंय? हे तुमच्या बुक्समध्ये लिहून घ्या. हे सुद्धा रेफरन्सला हवं असेल तर हेही लिहून घ्या. तुम्हाला ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट म्हणजे काय हे कळलं असेल. ज्याच्या पुढची ट्रान्झॅक्शन आपण घेताना त्यात मी एखादं ट्रान्झॅक्शन इन्क्लूड करीन किंवा नंतरच्या कुठल्या तरी ट्रान्झॅक्शन मध्ये करीन. हे तुमच्या जर्नलची जी पेजेस 4 पेजेस आखून झाली आहेत त्याच्यानंतर लिहून घ्या. आता हे झाल्यावर मी परत 10 एंट्रीज घेणार आहे तुमच्या जर्नलच्या. लिहून घ्या. हे पुढच्या जर्नल एंट्रीज बघतोय आपण. मागच्याला आपण 10 एंट्रीज केल्या, त्या पुढच्या 10 एंट्रीज आहेत या. सो एंट्री करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला कुठले अकाउंट्स अफेक्ट होणार आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे, रोल कोणता ऍप्लिकेबल आहे त्यांना. डेबिट आणि क्रेडिट अकाउंट एकदा तुम्हाला आयडेंटिफाय झालं की एंट्री करणं सोपं जातं. हे सगळं तुम्ही रफ मध्ये वर्क करू शकता आणि मग एंट्री पास करू शकता. इनिशियली तुम्हाला तोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. असं जर्नल तुम्ही आखलेलं आहेच आहे. डेट घालायची 2023 एप्रिल 21 इन द बुक्स ऑफ जर्नल. ही सगळी बेसिक तयारी केली. आता माझ्याकडे नेमकी टोटल नाहीये. इथे जी टोटल ब्रॉड फॉरवर्डेड आहे ना, ती तुम्ही मागच्या लेक्चर मधनं मी जी घेतली होती तुमच्याकडे लिहिलेली असेल ती इथे लिहा. टोटल्स मग नंतर तुम्ही घ्या. मी फक्त जर्नल एंट्रीज सांगते आज. पुढची 11th एंट्री आहे. परचेस्ड मशिनरी वर्थ ₹35,000 फ्रॉम मेसर्स श्री ट्रेडर्स ऑन 21 एप्रिल. आता परचेस्ड गुड्स असलं की आपण परचेस अकाउंट करतो, पण इथे परचेस्ड मशिनरी आहे म्हणल्यावर आपण कोणतं अकाउंट करणार आहोत? मशिनरी अकाउंट करणार आहोत. फ्रॉम मेसर्स श्री ट्रेडर्स, इथे कुठे कॅश लिहिलंय का? नाही. सो आपलं सेकंड अकाउंट काय असणार आहे? श्री ट्रेडर्स.
क्रेडिटरचा अकाउंट क्रिएट करायला लागेल, पर्सनचा अकाउंट क्रिएट करायला लागेल, कारण कॅश नाहीये. सो ही दोन अकाउंट्स आपली आली. आता मशिनरी इज अन ऍसेट. ऍसेट इज कमिंग इन म्हणजे ऍसेट इन्क्रीज होती. ऍसेट इन्क्रीज झाली की आपण डेबिट देतो. ऍसेट आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले की डेबिट द्यायची. सो ऍसेट इन्क्रीज झाली म्हणजे मशिनरी इन्क्रीज झाले, मशिनरीला डेबिट. श्री ट्रेडर्स इज अ लायबिलिटी बिकॉज द अमाऊंट इज पेएबल टू द श्री ट्रेडर्स कंपनी, किंवा श्री ट्रेडर्स इज द गिव्हर म्हणून सुद्धा आपण त्याला क्रेडिट देऊ शकतो. सो ह्याला क्रेडिट येणार आहे, ह्याला डेबिट येणार आहे. अमाऊंट काय आहे 35,000. डेट घातली होती एप्रिल 21. लिहायचं काय आहे मशिनरी अकाउंट, स्पेस द्यायची 3 वेळा डॅश डेबिट, थोडी स्पेस द्यायची टू मेसर्स श्री ट्रेडर्स अकाउंट. कळलं? अमाऊंट आहे 35,000. राईट अलाइंड लिहायचं आहे 35,000. नॅरेशन ब्रॅकेट स्टार्ट करायचे, वर्ड लिहायचंय बीइंग मशिनरी परचेस्ड फ्रॉम श्री ट्रेडर्स, मेसर्स श्री ट्रेडर्स ऑन क्रेडिट. सध्या आपल्याला एवढीच इन्फॉर्मेशन माहितीये. ऍडिशनल इन्फॉर्मेशन काही असती तर ती पण लिहिली असती आपण. इथे आपण लाईन देणार आहोत कारण ट्रान्झॅक्शन संपलेलं आहे. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं कॅश विड्र्यू बाय द ओनर फॉर पर्सनल यूज ₹1300 ऑन 22nd ऑफ एप्रिल. कॅश विड्र्यू बाय द ओनर फॉर द पर्सनल यूज. जेव्हा पर्सनल यूज हा वर्ड येतो तेव्हा आपण कोणतं अकाउंट क्रिएट करतो? ड्रॉइंग्स. कॅश विड्रॉ झाली, कॅश अकाउंट, कॅश शब्द आला की कॅश अकाउंट तयार करायचं असतं. सो इथे दोन अकाउंट्स कोणती इन्व्हॉल्ड आहेत? कॅश अकाउंट, पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स अकाउंट. हिअर कॅश इज गोइंग आउट. वेन कॅश गोज आउट क्रेडिट देतो आपण. ड्रॉइंग म्हणजे ओनर, ओनर इज द रिसिव्हर ऑफ दॅट कॅश. रिसिव्हरला डेबिट द्यायचं. सो ड्रॉइंग्स अकाउंट इज डेबिटेड. एक काही गोष्टी ज्या फिक्स आहेत ना त्या मार्जिन मध्ये लिहून ठेवा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना एक्सपेन्सेस, मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. हे मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं. तसंच इथे मी सांगते आता ड्रॉइंग्स आर ऑलवेज डेबिटेड, कॅपिटल अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. जेव्हा कॅपिटल अकाउंट तुम्हाला एंट्रीमध्ये घ्यायचं असेल तेव्हा ते ऑलवेज क्रेडिटेड, आणि जेव्हा ड्रॉइंग्स अकाउंट असतं तेव्हा ते ऑलवेज डेबिटेड. ड्रॉइंग्स अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड, कॅपिटल अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. सो इथे कॅश अकाउंट क्रेडिटला येणार, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिटला येणार. डेट काय आहे 22. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 1,300. नॅरेशन बीइंग कॅश withdrawn by the owner for personal use. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगते बरं का. इथे नॅरेशन मध्ये नक्की काय लिहायचं असा जर प्रश्न पडत असेल तर हे अख्खं सेंटेन्स एक्सेप्ट द अमाऊंट आणि डेट तसंच्या तसं नॅरेशन मध्ये लिहायचं. कॅश विड्र्यू बाय द ओनर फॉर पर्सनल यूज सगळं लिहिलं मी. कॅश विड्रॉन बाय द ओनर फॉर पर्सनल यूज. मगाच्या ह्याच्यात पण बघा मशिनरी परचेस्ड फ्रॉम श्री ट्रेडर्स ऑन क्रेडिट. कळलं? सो अख्खं सेंटेन्सच तुम्हाला तिथे लिहायचंय एक्सेप्ट डेट आणि अमाऊंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. पेड ₹1,000 टू मिस्टर अरविंद अगेन्स्ट गुड्स परचेस्ड बाय चेक. चेक आहे, चेक दिलाय आपण ऑन 23rd ऑफ एप्रिल. ह्याच्या आधीची ज्या 10 ट्रान्झॅक्शन होती त्याच्यामध्ये गुड्स परचेस फ्रॉम अरविंद ऑन क्रेडिट होतं. सो आपण अरविंदचं अकाउंट ऑलरेडी क्रिएट केलेलं होतं. आता त्या अरविंदला आपल्याला पैसे द्यायचेत. गुड्स आर परचेस्ड ऑन क्रेडिट, सो अरविंद अकाउंट वॉज क्रिएटेड अर्लियर. नाउ वी आर पेइंग द मनी टू अरविंद इन द फॉर्म ऑफ अ चेक. चेक कुठून जातो? बँकेतनं जातो. बरोबर आहे ना? सो हु इज द गिव्हर ऑफ द मनी? बँक. बँक पैसे देणार आहे कुणाला? अरविंदला डिरेक्टली. आपण चेक दिलाय अरविंदकडे. तुम्ही ह्या चेकचं पाहिलेलं तेव्हा मी सांगितलं होतं. आपण चेक इश्यू करतो अरविंदला, अरविंद आपल्या बँकेकडे जाऊन पैसे घेणार आहे. सो बँक इज द गिव्हर, अरविंद इज द रिसिव्हर.
अरविंद इज द रिसिव्हर, बँक इज द गिव्हर. चेक शब्द आला की बँक अकाउंट क्रिएट करायचं. कुणाला चेक दिला? अरविंदला दिला. अरविंद इज द रिसिव्हर, बँक इज द गिव्हर. सो अरविंद अकाउंट इज डेबिटेड. डेट आहे 23. मिस्टर अरविंद अकाउंट, हे अकाउंट आधी आपण क्रिएट केलेलं आहे. अरविंद अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे कॅश अकाउंट नाहीये. आता हा बाय चेक हा शब्द इथे नसता. पेड ₹1000 टू मिस्टर अरविंद अगेन्स्ट गुड्स परचेस्ड ऑन 23 एप्रिल असतं. हा चेक हा शब्द नसता तर मी इथे कॅश अकाउंट लिहिलं असतं. पण बिकॉज इट इज रिटन दॅट चेक इज गिव्हन टू मिस्टर अरविंद म्हणून आपण बँकेला एंट्री केली. अमाऊंट आहे 1000. क्रेडिटला पण 1000. नॅरेशन बीइंग, हे अख्खं सेंटेन्स. पेड अमाऊंट टू मिस्टर अरविंद अगेन्स्ट गुड्स परचेस्ड बाय चेक. सगळं लिहायचं. जितकी जास्तीची माहिती तुम्ही देऊ शकाल तेवढी सगळी नॅरेशन मध्ये द्यायची असते. प्रॅक्टिकली सुद्धा, प्रॅक्टिकली एंट्री करताना आता मी प्रॅक्टिकल कोर्स सुद्धा घेते मुलांचे. त्याच्यामध्ये मी सुद्धा हेच सांगते की नॅरेशन पूर्ण लिहा. हे जर तुम्ही 11वी पासून जर लक्षात ठेवलं ना तर पुढे जाऊन त्रास नाही होणार आहे तुम्हाला. नेक्स्ट काय आहे? रिसिव्ड अ बेअरर चेक फ्रॉम सुनील फॉर ₹4000 ऑन 24 एप्रिल. सुनील हा आपला डेटर आहे. आधीची 10 ट्रान्झॅक्शन रेफर करा. गुड्स वेअर सोल्ड टू सुनील ऑन क्रेडिट. आता सुनीलनी काय केलं? बेअरर चेक दिला. बेअरर चेक म्हणजे काय सांगितलंय मी? असा चेक जो बँकेमध्ये काउंटरवर एनकॅश होतो. म्हणजे बेअरर चेक घेऊन जर मी बँकेत गेले तर मला इमिजिएट कॅश मिळणार आहे. सो जेव्हा बेअरर चेक हा शब्द येतो तेव्हा तुम्ही कॅश म्हणणार आहात त्याला. बेअरर चेक म्हणजे कॅश. इथे मी चेक, नुसतं चेक म्हटलं की बँक. इथं बेअरर चेक म्हणलं की कॅश, कारण बेअरर चेक हा एनकॅश होतो ऑन द काउंटर ऑफ द बँक. हो, तर रिसिव्ड अ चेक, बेअरर चेक फ्रॉम सुनील 4000. सो सुनील कडनं मिळालं, बेअरर चेक मिळाला, पण बेअरर चेक हा कॅश होतो म्हणून जेव्हा बेअरर चेक शब्द येतो तेव्हा आपण कॅश अकाउंट करणार आहोत. कुणी दिला? सुनीलनी दिला. सो हु इज द गिव्हर? सुनील. Cash is coming into the business, so cash is coming in, hence it is debited. What comes in is debited. Cash account is debited. Sunil's account is credited on 24th of April. So cash account debit to Sunil's account. एंट्री कळली ना नक्की? बेअरर चेक आहे म्हणून मी कॅश अकाउंटला धरते कारण कॅश मिळणार आहे आपल्याला. बेअरर चेकच्या अगेन्स्ट बँकेत गेल्यावरती पैसे कॅश मिळणार आहे. सो कॅश अकाउंट इज डेबिट टू सुनील्स अकाउंट बिकॉज सुनील इज द गिव्हर ₹4000 being received a bearer check. आता ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन झाली ना. कॅश अकाउंट का घेतलं? बिकॉज रिसिव्ड अ बेअरर चेक फ्रॉम सुनील. बरोबर का? कॅश अकाउंटचा दोन्ही अर्थ होऊ शकतात. सुनीलनी कॅश दिली असाही अर्थ होतो किंवा बेअरर चेक दिला असाही अर्थ होतो. मग नॅरेशन वरनं कळलं रे हा त्यांनी कॅश नाही दिली, बेअरर चेक दिला म्हणून आपण अशी एंट्री केली. गुड्स रिटर्न टू मिस्टर अरविंद फॉर 500. गुड्स वेअर परचेस फ्रॉम अरविंद. आधीची 10 ट्रान्झॅक्शन रेफर करा. गुड्स वेअर परचेस फ्रॉम अरविंद ऑन क्रेडिट. नाव द गुड्स आर रिटर्न टू अरविंद. म्हणजे हे काय झालं? अर्लियर गुड्स वेअर परचेस्ड अँड नाव वी आर रिटर्निंग देम. म्हणजे परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. सो गुड्स रिटर्न्ड शब्द आला तर गुड्स रिटर्न टू असेल तर परचेस रिटर्न. गुड्स रिटर्न बाय अ पर्सन असेल तर ते सेल्स रिटर्न झालं. ते मी नंतर सांगेन तुम्हाला. आता गुड्स रिटर्न टू असा शब्द आहे म्हणजे हे काय झालं? परचेस रिटर्न. हे सगळं मार्जिन मध्ये लिहून ठेवा बरं का. जेव्हा गुड्स आर रिटर्न टू अ पर्टिक्युलर पार्टी ऑर अ पर्सन देन इट इज कॉल्ड एज परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. आउटवर्ड गुड्स जाणार आहेत म्हणून.
हेच जर गुड्स रिटर्न्ड बाय अ पर्सन असेल तर अर्लियर वी हॅड सोल्ड द गुड्स अँड नाव ही इज रिटर्निंग द गुड्स. सो दॅट इज सेल्स रिटर्न, रिटर्न इनवर्ड. जे आधी आपण सेल केलं होतं तेव्हा गुड्स वेअर गोइंग आउट, आता ते सेल केलेला प्रॉडक्ट त्यांनी रिटर्न दिला म्हणजे नाव द गुड्स आर कमिंग इन, सो त्याला रिटर्न इनवर्ड म्हणायचं किंवा सेल्स रिटर्न म्हणायचं. सो तुम्हाला शब्द काय बघायचा आहे, गुड्स रिटर्न टू असेल परचेस रिटर्न आणि गुड्स रिटर्न बाय असेल सेल्स रिटर्न. परचेस रिटर्नचा दुसरा शब्द काय आहे, रिटर्न आउटवर्ड. हे सगळं मार्जिन मध्ये लिहून ठेवा. सो परचेस रिटर्न गुड्स आर गोइंग आउट, परचेस रिटर्न गुड्स आर गोइंग आउट, व्हॉट गोज आउट इज क्रेडिटेड. बरोबर. मग डेबिट काय द्यायचं, हु इज द रिसिव्हर, अरविंद. अरविंद इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स अँड गुड्स आर गोइंग आउट म्हणून त्यांना क्रेडिट द्यायचंय. सो ही पुढची एंट्री काय येणार आहे, 25 तारीख आहे. मिस्टर अरविंद अकाउंट बिकॉज अरविंद इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स, हु इज द रिसिव्हर इज डेबिटेड टू परचेस रिटर्न अकाउंट. किंवा याला ऑर काय आहे, टू काय गुड्स सॉरी रिटर्न आउटवर्ड अकाउंट. दोन्हीपैकी एकच लिहायचंय बरं का कुठलं तरी, मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दोन्ही अकाउंट्स लिहिली आहेत, त्यापैकी एकच लिहा तुम्ही कुठलं तरी. 500 being goods returned to Mr. अरविंद. आता ह्याचं जर रिझन दिलं असतं त्यांनी की गुड्स वेअर फाउंड फॉल्टी अँड हेन्स रिटर्न टू अरविंद, ते सगळं तुम्ही इथं नॅरेशन मध्ये लिहिलं असतं. कळलंय. आता जसं मी मगाशी सांगितलं की ड्रॉइंग अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड, कॅपिटल अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड, तसंच परचेस रिटर्न अकाउंट, परचेसेस अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड. परचेसेस अकाउंट आलं की त्याला डेबिटच द्यायचं. मग परचेस रिटर्न अकाउंटला ऑब्व्हियसली क्रेडिट येणार. परचेस रिटर्न अकाउंटला नेहमी क्रेडिट असतं. तसंच सेल्स अकाउंट गुड्स आर गोइंग आउट म्हणून त्याला क्रेडिट असतं आणि सेल्स रिटर्न अकाउंटला डेबिट असतं कायमच. हे मार्जिन मध्ये लिहून ठेवा. परचेस अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड, सेल्स अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. परचेस रिटर्न इज ऑलवेज क्रेडिटेड, सेल्स रिटर्न इज ऑलवेज डेबिटेड. अपोजिट एक्झॅक्टली. मार्जिन मध्ये लिहून ठेवा. काही काही ह्याचे फॅक्ट्स आहेत ना ते बदलत नाहीत अजिबात, ते तसेच ठोकताळे म्हणतो आम्ही त्याला, ते तसेच राहतात, बदलता येत नाहीत. विड्रीव 16th राहिले. पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ऑफ द ओनर ₹5,500 ऑन 26 एप्रिल. इथे माझ्या मते तुमचं ट्रान्झॅक्शन संपली आहेत ना, पेज संपलं असेल. इथे कास्टिंग करा, ओपनिंग बॅलन्स सकटचं कास्टिंग करा. इथे लिहा टोटल कॅरीड फॉरवर्डेड, त्याची टोटल घ्या, डबल अंडरलाईन करा इथे आणि कॅरी फॉरवर्ड करा. पुढची ट्रान्झॅक्शन्स आहेत ना ही मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही एंट्री करायची. थोडस स्पून फिडिंग कमी करते मी आणि एंट्री एक्सप्लेन करते, तुम्ही मला करून दाखवा एंट्री. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यानंतर मी होमवर्क सुद्धा देणार आहे. 16 हे वाचते. पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ऑफ द ओनर 5,500 ऑन 26 एप्रिल. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम हा ओनरचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे, त्याच्याशी बिझनेसचा काही संबंध आहे का नाही. बिझनेसला काही फरक पडणार आहे का त्यांनी लाईफ इन्शुरन्स प्रीमियम केला काय किंवा नाही केला काय. ओनर इज अ सेपरेट एंटिटी फ्रॉम द बिझनेस. बिझनेसचा एक्सपेंडिचर तो नाहीये. हेन्स लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पेड ऑफ द ओनर ह्याला ड्रॉइंग्स म्हणायचं. हा ओनरचा पर्सनल एक्सपेंडिचर विच इज डन फ्रॉम द बिझनेस. एक्सपेंडिचर इज इन्कर्ड बाय द बिझनेस, पेमेंट इज मेड बाय द बिझनेस बट फॉर द ओनर्स सेक, म्हणजे ते ड्रॉइंग झालं. सो ह्याला म्हणायचं ड्रॉइंग अकाउंट. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम हा शब्द आला की ड्रॉइंग अकाउंट घ्यायचं, कारण ओनरचं लाईफ आहे. बिझनेसचं लाईफ कोणाचं असतं, कोणाचंच नाहीये. तो थोडीच ह्युमन बिईंग आहे लाईफ सेक्युअर करण्यासाठी. सो इट इज अ ड्रॉइंग अकाउंट. मगाशी मी काय सांगितलं, ड्रॉइंग अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड. सो ड्रॉइंग अकाउंटला डेबिट हे फिक्स आहे. आता मग क्रेडिट कोणाला, पेड शब्द आला ना,
पेड शब्द आला की काय क्रेडिट द्यायचं? कॅश. ऑन 26/4/5500. सो डेबिट कोणाला आहे? ड्रॉइंग्स अकाउंट. क्रेडिट कोणाला आहे? कॅश अकाउंट. कॅश इज गोइंग आउट. आणि अमाऊंट आणि हे नॅरेशन तुम्हाला माहितीये. विड्रीव कॅश फ्रॉम बँक 700 फॉर ऑफिस यूज. इथे ऑफिस यूज दिलेला आहे, याचा अर्थ बिझनेस पर्पज साठी कॅश काढलेली आहे. सो व्हॉट इज कमिंग इन टू द बिझनेस? कॅश. हु इज द गिव्हर? बँक. डेबिट कोणाला? क्रेडिट कोणाला? तुम्ही ठरवा. 700 डेट. हे जर फॉर पर्सनल यूज असतं, सो पर्सनली कॅश इज विथड्रॉन बाय द फ्रॉम द बँक फॉर पर्सनल यूज असा शब्द असता, तर पर्सनल यूज हा शब्द आला की ड्रॉइंग्स. हु इज द गिव्हर? बँक. मग एंट्री काय झाली असती ही पण तुम्ही तुमची ठरवा. नेक्स्ट, गुड्स रिटर्न बाय अनिल वर्थ ₹500. मग अशी मी सांगत होते ना, गुड्स रिटर्न बाय शब्द आला, इथे गुड्स रिटर्न टू शब्द आहे, हा झाला सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. गुड्स आर कमिंग इन बॅक टू द बिझनेस. सो गुड्स रिटर्न बाय अनिल. अनिल इज अवर डेटर. He is returning the goods. So what is coming into the business? Goods are coming in. So sales return account किंवा return inward account is always debited. त्याला डेबिट मिळणार. Credit who is the giver? Anil. Anil is the giver worth ₹500. कळतंय? एंट्री कोणत्या तारखेला करायचे? 28/4. नेक्स्ट, purchased office chairs quantity 5 for 250 each in cash. थोडंसं चेंज झालंय ट्रान्झॅक्शन. परचेस्ड ऑफिस चेअर्स. ऑफिस चेअर्स घेतले म्हणजे काय घेतलं? फर्निचर. इथे डायरेक्ट परचेस्ड मशिनरी असं दिलेलं होतं, इथे परचेस्ड फर्निचर असं दिलंय का? नाही. फर्निचर्स मध्ये सुद्धा स्पेसिफिकली काय परचेस केलं ते दिलंय. मग आपल्याला कळलं ना, चेअर परचेस केली म्हणजे फर्निचर परचेस केलंय. सो कोणतं अकाउंट तुम्ही इथे क्रिएट करणार आहात? ऑफिस चेअर्सच्या अगेन्स्ट तुम्ही फर्निचर अकाउंट क्रिएट करणार आहात. ऑफिस चेअर्स हे फर्निचर मध्ये मोडतं. सो फर्निचर अकाउंट तुम्ही क्रिएट करणार आहात. परचेस फर्निचर म्हणून फर्निचर अकाउंट. इन कॅश. कॅश आलंय म्हणून कॅश अकाउंट क्रिएट करणार आहात. कॅश इज गोइंग आउट. वी आर परचेसिंग फर्निचर. व्हॉट इज कमिंग इन? फर्निचर इज कमिंग इन. सो फर्निचर इज डेबिटेड. कॅश इज गोइंग आउट. कॅश इज क्रेडिटेड. अमाऊंट काय देणार? 250 का? नाही. 5 into 250. 250 एका चेअरची प्राइस आहे इच, आणि आपण किती घेतल्यात? 5 घेतल्यात. सो 250 into 5 म्हणजे 1250. माझ्या मते 1250 जी अमाऊंट येईल ती तुम्हाला अमाऊंट लिहायची आहे ऍज अ ट्रान्झॅक्शन अमाऊंट. इथे 250 नाही लिहायचं, असं फसवतात तुम्हाला, पण तुम्ही नाही फसणार, मला माहितीये. 5 into 250 ही आपली अमाऊंट झाली जर्नल एंट्रीची. डेट काय आहे? 29/4. ठीक आहे, कळतं इथपर्यंत? लास्ट ट्रान्झॅक्शन, प्लेस्ड अन ऑर्डर ऑफ गुड्स वर्थ ₹10,500 विथ समर्थ इंजिनिअरिंग ऑन 30/4. काय एंट्री होणार? क्वेश्चन मार्क. हा होमवर्क विचार करून मला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी याचं उत्तर देईन तुम्हाला. तोपर्यंत कास्टिंग पूर्ण करू नका. कळलंय? इथपर्यंत मी सगळं तुम्हाला समजावून सांगितलं. एंट्रीज कंप्लीट करा, ह्याच्यावरती विचार करा. प्लेस्ड अन ऑर्डर ऑफ गुड्स वर्थ ₹10,500 विथ समर्थ इंजिनिअरिंग ऑन 30/4. ह्याच्यावरती थोडासा विचार करा, एंट्री काय होईल ह्याची ते. ठीक आहे, मी नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. प्लस आता स्क्रीनवरती तुम्हाला होमवर्क दिसतोय, हा होमवर्क सुद्धा तुम्हाला करायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे, नीट जर्नल आखून करायचं आहे, कास्टिंग करायचं आहे. मी काय काय सांगितले ते लक्षात ठेवा. अकाउंट A/C हे लिहिलं गेलं पाहिजे, 3 वेळा डॅश डेबिट लिहिलं गेलं पाहिजे, स्पेस देऊन टू लिहायचंय, नॅरेशनचं स्टार्टिंग ब्रॅकेटनी करायचंय, बिईंगनी करायचंय, ब्रॅकेट संपवायला क्लोज करायला विसरू नका, खाली एक लाईन आखायला विसरू नका. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. होमवर्क करून मला पाठवा आणि हे लास्ट ट्रान्झॅक्शन वरती विचार करा. तोपर्यंत टाटा.